नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर या ठिकाणी ट्रेनी क्लर्क या पदासाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये एकूण जागा किती देण्यात आलेल्या आहे आणि ही जी भरतीची प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने असेल, सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर बघा, ही जी काही भरती आहे ट्रेनी क्लर्क साठीची, याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की मुख्यतः ही जी बँक आहे सोलापूर जनता सहकारी बँक, तिच्या शाखा कोणकोणत्या शहरामध्ये आहेत बघा. सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. त्याचबरोबर कर्नाटक राज्यात विजापूर या ठिकाणी देखील या बँकेच्या शाखा आहेत. या सर्व शाखांसाठीची ही भरती असणार आहे आणि पोस्ट कोणती आहे तर ट्रेनी क्लर्क या पदासाठीची ही भरती आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की इथं वयोमर्यादा काय दिलेली आहे. कमीत कमी वयोमर्यादा इथं 35 वर्ष दिलेले आहे. मागासवर्गीयांसाठी 40 वर्षापर्यंत राहील असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग व्यवसायातील किमान 10 वर्ष अनुभव असल्यास वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत इथं राहणार आहे. आलं का लक्षात? आता शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यापीठाची 10+2+3 म्हणजे डिग्री तर आवश्यक आहे. कोणत्याही फील्डमधून तुमची डिग्री झालेली चालणार आहे आणि डिग्रीमध्ये मिनिमम तुम्हाला इथं 50% गुण मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी, हिंदी व इंग्रजी जी भाषा आहे ती लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. तसेच जे विजापूर कर्नाटक शाखेसाठीचे जे काही विद्यार्थी अप्लाय करणार असणार आहेत त्यांच्यासाठी कानडी लिहिता, वाचता, बोलता येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, संगणक साक्षरता आवश्यक आहे. तुम्हाला इथं कोणताही स्पेसिफिक कोर्स दिलेला नाही, परंतु तुम्हाला इथं MS ऑफिसचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंगचं ज्ञान आवश्यक आहे आणि कॉम्प्युटर रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला अवगत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, वर्ड, एक्सेल या ज्या काही गोष्टी आहेत, ईमेल आहेत, या सर्व गोष्टींचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही तिथं पाहू शकता. परीक्षेमध्ये याच्यावरती तुम्हाला कशा पद्धतीनेही प्रश्न विचारले तरी तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते हमखास देऊ शकता. त्याचबरोबर कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कसेही प्रश्न विचारले तरी त्याचीही तुमची तयारी जी आहे ती तयारी आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेतलेली आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तेही व्हिडिओ पाहायचे आहेत जर परीक्षेसाठी फॉर्म भरणार असाल तर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं अनुभवाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर नागरी सहकारी बँक किंवा अन्य क्षेत्रातील किमान लिपिक किंवा समकक्ष पदावरील कामाचा अनुभव असल्यास इथं प्राधान्य दिलं जाणार आहे असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. परंतु तुमच्याकडे अनुभव असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता असं नाही. अनुभव नसेल, तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. फक्त ज्या वेळेला तुमचं जे सिलेक्शन होणार आहे त्यावेळेला तुमच्या अनुभवाला आणि तुमची जे काही डिग्री असतील, तुमचे जे काही सर्टिफिकेट असतील त्या लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्ज कशा पद्धतीनं सादर करायचा आहे बघा. इथं आपल्याला बँकेच्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत. या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचं आहे, अर्ज हे आहेत ते भरायचे आहेत. अर्ज भरत असताना अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती माहिती अचूक भरायची आहे. त्याचबरोबर तुमचा काय आय कार्ड साईज फोटो आहे तो फोटो देखील तिथं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. तो फोटो तुम्ही स्कॅन करून ठेवायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा अजून पुढचा पार्ट म्हणजे की आपल्याला या ठिकाणी परीक्षा शुल्क किती आकारली जाणार आहे. तर बघा, 750 रुपये प्लस GST म्हणजे 885 रुपये एवढी तर तुमची परीक्षा फी असणार आहे. परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे, हे इथं लक्षात ठेवा. पुढची गोष्ट बघा काय आहे महत्त्वाची. इथे जी परीक्षा असणार आहे ती तुमची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काय
फॉर्म भरत आहे त्यावेळेला तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे, कारण परीक्षेची जी माहिती असणार आहे ती तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे मिळणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. बघा, आता उपस्थिती खर्चाबाबत दिलेला आहे. परीक्षा सोलापूर येथे होणार आहे. सोलापूरमधल्या वेगवेगळ्या केंद्रांवरती परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा आणि मुलाखतीला येत असताना तुमच्या स्वखर्चाने यायचं आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वेतन जे आहे ते वेतन इथं तुम्हाला दिलेलं नाही, परंतु जे काय बँकेच्या धोरणानुसार तुम्हाला जे काय वेळोवेळी निश्चित केलेलं वेतन आहे तिथं देण्यात येणार आहे. तुमचा ट्रेनिंग आणि प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला बँकेच्या पेरोलवरती इथं कायम करण्यात येणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. त्यासाठी आपलं काम अचूक असणं आवश्यक आहे. इथं काही तुम्हाला अन्य बाबी दिलेल्या आहेत, परीक्षा, व्यक्तिगत मुलाखत, अतिरिक्त शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमची जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी तयार केली जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे अर्ज कधीपासून भरायचे आहेत, तर 13/12/2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे 31/12/2024 याची शेवटची तारीख असणार आहे. तुम्ही 31/12/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्याच दिवसापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट ही करायचं आहे. बघा, अर्ज भरत असताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले किंवा काही अडचणी आल्या तर त्यासाठी हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे तो पहा. इथं सिलेबस बघा, तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये रिजनिंग ॲबिलिटी 25 मार्क देण्यात आलेले आहेत, 25 क्वेश्चन असणार आहेत. न्यूमेरिक ॲबिलिटी सेम 25 क्वेश्चन 25 मार्क. इंग्लिश लँग्वेज 20 क्वेश्चन 20 मार्क असणार आहेत. जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क असणार आहे आणि कॉम्प्युटर अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क असणार आहेत. मित्रांनो, तुमचं जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर अवेअरनेस जे आहे या 30 मार्कांची तयारी जी आहे ते ॲक्युरेट तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतली जाते. तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्युटर विषयाचे प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला आपल्या या चॅनलवरती करून दिलेलं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे. तर हा सिलेबस असणार आहे. 100 मार्कांची तुमची परीक्षा असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जाणार आहेत, ते इथं लक्षात घ्या. तर मित्रांनो, ही सोलापूर जनता सहकारी बँकेची भरती आलेली आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.